नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी. आज आहे 5 सप्टेंबर 2024. आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो आहे, कारण की आज 5 सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडक ऊन पडलेलं आहे, म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज येते. राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आज दुपारनंतर मध्ये 2:30च्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, नगर, जालना, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम म्हणजे आज म्हणजे 5 आणि 6 तारखेपर्यंत आज आणि उद्याचे दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. रात्रीच्याला विजेचा कडकडाचा येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता श्रीचं आगमन होणार आहे, म्हणजे श्रीचं आगमन परवाला होणार आहे. तर श्रीच्या आगमन ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की श्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो. ते यावेळेस फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6-5-11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. म्हणजे तो सांगायचं झालं तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या 2 भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे 10, 11, 12 तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीद आसन काढायला 2:30च्या नंतर थोडं ऊन पडणार, 2:30पर्यंत ऊन राहणार आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो, पाऊस हा काल 4 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा, काल तांबडा आभाळ झालं तर लाल आभाळ झालं तर ज्या ठिकाणी झालं ना त्यांना एक लक्षात घ्यायचं, निसर्गाने तुम्हाला संदेश दिला आहे 72 तासाच्या आत तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्यात लाल तांबड्या आभाळातून तुम्हाला व्यक्त केला. आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं, बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं, पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे, नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे, तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे, म्हणजे 10-12 दिवस चांगलं वातावरण आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे. तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आज आणि उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, पण म्हणजे 7 तारखेपासून तुमच्या इकडला पाऊस कमी होणार आहे, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन दुपार 2:30च्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळी लावून झाकून ठेवायचं वाळलं असलं तर, म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप चांगलं असं वातावरण आहे लातूर, अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी. त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो, राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे. तर 20 सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे, म्हणून 20 सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघेल अशी शक्यता आहे. आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो, हे देखील तुम्हाला सांगू. म्हणजे राजस्थानमधून जर 20 सप्टेंबरला मान्सून निघालं तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल, हे देखील ह्या अंदाजामध्ये सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 5 सप्टेंबरपासून ते 11 सप्टेंबरपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नगर जिल्हा आणि नाशिक, जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्येच आता म्हणजे 2 दिवस पाऊस पडणार आहे, म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, लेक खूप मोठा राहणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडं दिवसभर ऊन पडणार, सरी येतील, 1-2 सरी येतील, म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही, म्हणून त्यांना देखील आनंदाची बातमी, कांदा रोप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे 10-11 तारखे आणि 4-5 दिवसच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे, खूप असा मोठा पाऊस पडणार नाही, ढगफुटीसारखा नाही, काही नाही, त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात. फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे 10-11 तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे, आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे, मग हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या मेसेज देणार आहे. श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ म्हणजे 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भ 5 जिल्हे श्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत
म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस राहणार आहे, म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीद काढणीचं नियोजन पूर्ण करावे. त्याच्यानंतर मराठवाडा. आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो की श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, उगा एक दिवस आड पडत जाणार आहे. समजा परभणी जिल्हा असो, परभणी जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघाड येणं पुन्हा परवाच्याला पडत. म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे, श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाचे चांगली उघाड देणारे फक्त सरी येतील, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार, म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काय मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडं म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही, फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील, म्हणून हे देखील लक्षात येतं. आज रात्रीच्या म्हणजे आज दुपारपर्यंत 2-2:30 म्हणजे आज 5 सप्टेंबर म्हणजे आज दुपारपर्यंत म्हणजे काय होणार आहे की कडक ऊन पडणार आहे, पण 2:30-3 ते मग रात्रीपर्यंत, मग रात्री विजाच्या कडकडासह तुम्हाला विजा कडकडायला दिसतील, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल, लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल. धन्यवाद.